होतंय? हा हा काही वाईट स्वप्न पडलं? सांग ना. हा बोल ना बोल ना, काय झालं बोल. मी डॉक्टरना बोलवून आणतो. बोल ना. तू काही काळजी करू नकोस, तू तर एकदम बरी होणार आहेस. डॉक्टरच म्हणाले तसं. मग तू बरी झालीस ना की आम्ही तुझ्या आईबाबांकडे तुला घेऊन जाऊ. बरं मी काय विचारते, तुझं नाव काय आहे? तुझं गाव कुठलं? तुझे तुझे आई बाबा काय करतात? बाळा बाळा उठ ना ग. अरे बा ऍक्च्युली आता ती खरं आली होती शुद्धीवर. मी तिला काही प्रश्न विचारले तर ती परत बेशुद्ध पडली. काय झालंय? मला वाटतं ती फार मोठ्या मानसिक तणावाखाली आहे. हे बघा, आपल्या अनपेक्षित प्रश्नांनी काहीही घडू शकतं. तेव्हा तिला लगेच प्रश्न विचारून तिला पुन्हा काही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण तिची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करूया. आपण 2 दिवस वाट बघू, तिला चांगलं रिकवर होऊ दे, मग आपण ठरवू काय करायचं. ठीक. धनंजय वाकड्याची माणसं म्हणून गावात मिरवतात आणि एक पोरगी, एक लहानगी पोरगी 2 वेळा तुम्हाला झोकांडी देत. 2 वेळा मांजरानं उंदराला खेळवावं तशी खेळवते तुम्हाला, आणि तुम्ही नामर्दासारखं माझ्या समोर रडत येता. सोपान जी, त्या चंद्रीला पळवलं कमळीनच नवं. होय. आईला आज तिला चित्ती सोडत नाही. गोळीच खातच्या माईला. माझं एक ऐका, नाही पटलं तर मला गोळी घाला. हा पण गरम डोक्याने निर्णय नका घेऊ. सारखा शांत डोक्याने विचार करा. कमळीला मारलं तर चंद्री आपल्या बंगल्यात येणार नाही. हा कमळी हान्या ही चिंता आहेत आपल्यासाठी. आपण कॉपी रगडू शकतो, आपल्याच ताब्यात आहेत. आपला बदलाचा आवाज पुरा होईल जेव्हा चंद्री या बंगल्यात येईल. सरकार ती हातात येई पतूर, कमळी आणि हान्या ही माणसं हातची सोडू नका. काय म्हणतो आमचा पेशंट?
अरे वा, काय कसं चाललंय? बघ बा, अगं तू काहीही बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार तुझ्याबद्दल, तुझ्या घरच्यांबद्दल? बघ, काही दिवसांनी आम्हाला तुझ्या घरी तुला सोडावंच लागणार आहे. तुझ्या घरचे तुझी काळजी करत असतील ना ग बाळ? हे बघ, तुला ज्या लोकांनी इथे आणलं ना त्यांनी तुझी खूप सेवा केली. तुला आपल्या मुलीसारखं जपलं त्याने. काय झालं? आर यू ऑल राईट? शैलू, काय झालंय? काय एवढा डिस्टर्ब्ड आहे? आय नो तू आत्ता काय फील करतोस, पण आपण आपल्या परीने सगळे प्रयत्न करतोय ना त्या मुलीसाठी. माझीच चूक होती का? माझंच लक्ष नव्हतं. जस्ट रिलॅक्स. हे बघ, जे झालं ते झालं. ऍक्सिडेंट नंतर तू तिला तसंच सोडून आलास का? तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आपण तिला मदत करतोच होत ना. हे बघ शैलू, आता आपल्याला हा विचार करायला हवा की पुढे काय करायचं, तिला तिच्या घरी सुखरूप कसं पोचवायचं. तिच्या घरच्यांच्या बद्दल मला काहीच माहिती नाही आहे. मला सांग, तिच्या बरोबर काही सामान होतं म्हणजे ज्याच्या मार्फत तिच्या आई वडिलांबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकेल. सामान नाही म्हणजे मला तसं तसं काहीच सामान नाही दिसलं तिच्याबरोबर. अरे बापरे, मग कसं कळणार आपल्याला? इतकी रात्र झाल्यावरही मुलगी घरात नाही म्हटल्यावर घरच्यांची काय अवस्था झाली असेल. आय नो, साहिल जरा जरी आपल्या नजरेआड गेला तरी काय अवस्था होते आपली. मग ही तर एक मुलगी आहे. अशा वेळी मुलीच्या आई वडिलांची काय अवस्था असते हे खूप जवळून अनुभवलंय मी शैलू. हे बघ बेटा, मी तुला जास्त फोर्स करणार नाही. तुला सांगावंसं वाटलं तर सांग. तू घे विश्रांती घे. मी संध्याकाळी परत व्हिजिटला येईन ना, त्यावेळेला तुला सांगावंसं वाटलं तर सांग. टेक केअर. येतो मी. डॉक्टर, ज्या माणसाने मला इथं आणलं त्यांना सांगा त्यांची काय बी चूक नाही. मी आज गेले होते तिथं, त्यांच्या गाडीमोर त्या बाई आहेत, त्यांना सांगा त्यांच्या नवऱ्याची काय बी चूक नाही म्हणून. नाही, शांत हो, शांत हो, शांत हो. मी सांगतो त्यांना. शांत. कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या कामानिमित्त मी एक दिवस घराबाहेर राहिले होते. खूप उशीर झाला होता, पण कामाच्या गडबडीत घरी कळवलंच नाही. मध्यरात्री घरी आले ना तर आई दारातच रडत बसली होती.
बाबा मला शोधायला घराबाहेर पडले. मला इतकं अपराधासारखं वाटत होतं. बाबा घरी आल्यावर मी त्या दोघांची माफी मागितली आणि पुन्हा असं होणार नाही असं सांगितलं. तेव्हा त्या दोघांनी भरल्या डोळ्यांनी मला जवळ घेतलं होतं. मी रात्री काही तासांसाठी घराबाहेर होते. माझ्या आई वडिलांची ही अवस्था झाली होती. ही मुलगी तर 2-3 दिवस झाले घराबाहेर आहे. काय अवस्था झाली असेल तिच्या आई वडिलांची? काय वाटत असेल त्यांना? हे वेडाबाई, मला धीर देता देता तूच इमोशनल झालीस. तूच म्हणालीस ना, गणपती बाप्पा आहे आपल्या पाठीशी. काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. आणि तू त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस ना? हो. जा, मी ऑफिसमधून लवकर येईन आणि तुला पिकअप करेन. चालेल, मी नाश्ता लावते. तू समीर आणि ताई बरोबर खाऊन घे. चल. येऊ. तू बघितलं अक्कीला? बघितलं काय गत झाली होती माझ्या चंद्रीची. इथनं गेल्यापासून पोटात आण गेला असल नाही काय बी माहित. कुठे गेली असं, काय करत काय नाही. पण एक मात्र बरं झालं बघ, त्या राक्षसाच्या तावडीत सापडून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ होण्यापर्यंत हाय तिकडं बरी आहे माझी. पण हाय तिकडं बरी आहे. तसंच पाहता वाकड्या फाकड्याला आपल्या अक्कीला त्रास देतो. त्याच्या कर्माची फळं तो भोगणारच आहे. तळतळात लागणार आहे त्याला, माझा आणि माझ्या पोरा बाळांचा. हे पोरांनो, तुम्ही कालपासून काय बी खाल्लं नाही ना, माफ करा पोरांनो. मी तुमच्यासाठी काय बी करू शकत नाही. मला वाटलं माझ्या चंद्रीचं भलं व्हावं म्हणून मी तिला ह्यो मार्ग दावला. पण त्याची जण तुम्हाला बी सोसायला लागते. मला माफ करा. हाय, आम्हाला नाही भूक लागली. अन्म्या लेखा काय करून बसलास हे? हातात आलेली चंद्री गेली आणि यो वाकडे सरकार चंद्रीला आणल्या बिगर सुखात जगू देणार नाही. वाटलं होतं चंद्रीला पकडून दिल्यावर त्या सोपानला वशिला लावून जरा माझ्या दवा दारूची व्यवस्था केली असती, पण सगळा खेळखंडोबा झाला. या कमळीनं मांडलेला समजा डाव मोडून टाकला. पोराच्या पोटाची माझ्या दारूची दोन्हीची बी दैना करून ठेवली. कसं करू, काय करू? या दारूची ताण भागवायला काहीतरी करायला पाहिजे हनुमंतराव. अरे वा वा वा, पोरं बी आईवणीच खमची आहेत. हा, पोरामध्ये बी आईचं रक्त सळसळतंय. हा, बापाचा काही हिस्सा आहे का नाही? ए
लेकरं हो, काय काळजी करू नका. आज सूर्य मावळायच्या आज तुम्ही तुमच्या मायबापांबरोबर घरला. पण त्याच्या आधी तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागल. सरकार तुमची लय आठवण काढायले. सरकार म्हणले का आज तुम्हाला ह्या तारासातून मोकळं करायचं. आणि मी चल खाली चल. अरे चल चल खाली. घरात यायला गेलो. आणि मी चल. चल ए घे तिला खाली घे. यायला चल 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 खाली. आणि मी चल 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 चल. हो पण ए खाली आण रे तिला. चल खाली. चल घे खाली. बघितलं का सोपान? बायकोचं नवऱ्यावरलं प्रेम बघितलं का? यो जरा धडपडला तर लगेच सांभाळायला बायको पुढं. वा वा ग सती सावित्री वा. तरी बरं यानंच तुला तुझ्या पोराला देशोधडीला लावलं. तुझ्या ठिकाणी दुसरी एखादी असती तर आधीच तोडला असता ह्याला. माझ्याच पैशाची दारू पिऊन माझ्यावरच उलटतोय. आज पत्र फुकट चित्ता ठेवला तुला. बिनकामाचाच आहेस तू. आईला तुला आधी गोळी खातो मी. ते वाकड्या थांबलास का? चालव की. अरे चालेव. या नाही त्याची नळकुंड्याला. एक लक्षात ठेव, माझ्या पोरांना हात जरी लावलास ना जीव घेईन मी तुझा. वाजवा रे. काय तर बोलली झाशीची राणी. माझा जीव घेणार. हो तलवार म्यान करा आता, नाहीतर हे डोळं भिताडाला लावून ठेवीन हितच. ऐके आज तुझा आणि तुझ्या पोरीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. तुला शेवटची संधी. जा या हानम्याला बी घेऊन जा. आज सांच्या तुझ्या पोरीला घेऊन माझ्या पायाजवळ याचं हित. नाहीतर तुझ्या दोन पोरांची मुंडी हितच कापून टाकेन. वाकड्या चल. येगळा आहे या बाईचं धाडस काहीतरी येगळंच आहे. आज पतूर एवढी हिंमत कोणीच नव्हती केली. पण चांगला आहे चाक. जेवढी मला डी उचल तेवढं हिला तोडवाय मजा येईल. पेशंट कुठे गेला? सिस्टर बरे आहात ना तुम्ही? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे तर तुम्हीच मला विचारताय पेशंट कुठे? हॉस्पिटलमध्ये पेशंटची जबाबदारी आमची असते का तुमची? अहो असेल इथेच. एवढा हायपर का होता? छान.
वर मलाच म्हणताय हायपर का होत आहे? स्पेशल वॉर्डमध्ये ही अवस्था आहे, तर जनरल वॉर्डमध्ये काय होत असेल हो? हे बघा मॅडम, ती असेल इथेच कुठेतरी. मी बाहेर जाऊन बघते तिला. काय भागवत मॅडम, काय म्हणतो आमचा पेशंट? सर, पेशंट वॉर्डमध्ये नाही आहे. तो पेशंट गेला कुठे? माहीत नाही सर. बघितलं, तुम्ही ज्यांच्यावर विश्वासाने हे हॉस्पिटल आणि आमचा पेशंट सोडून जाता त्यांची ही अवस्था आहे. हे बघा मिसेस भागवत, ती असेल इथेच कुठेतरी. पेशंट असा बाहेर जाऊ शकत नाही कुठे. तेच म्हणते मी, जर पेशंट असा बाहेर जाऊ शकत नाही तर गेलाच कसा? तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही या लोकांना विनाकारण पगार देताय? हे बघा मिसेस भागवत, तुम्ही विनाकारण त्रास करून घेऊ नका. तुम्ही माझ्याबरोबर चला, बघू आपण, बघू कुठे आहे ती. हो, आमच्यावर विश्वास ठेवा. ती हॉस्पिटलच्या बाहेर जाणार नाही. तिची जबाबदारी आमची आहे. दिस इज अवर ड्युटी. हो, ते बघितलंच मी, किती मनापासून ड्युटी करणारे वर्कर्स आहेत. चला आपण बघू. शैलेंद्र, सणासुदीचं हे काय बाबा मागे लागलंय? कोण कुठली ही मुलगी? तिची ना ओळख ना पाळख, आणि तुम्ही दोघं किती करताय तिच्यासाठी? आता ही माझीच चूक होती. माझ्यामुळेच ती मुलगी. अरे हो, पण असे अपघात कितीतरी जण करतात आणि मग त्या माणसांना तसाच रस्त्यावर सोडून निघून सुद्धा जातात. नाहीतर मग भानगडी मागे लागतात ना. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला का? आपली चूक मान्य करून तिच्यावर उपचार करावेत हे मला माझं कर्तव्य वाटलं. आणि भानगडीचं म्हणशील तर डॉक्टरने सगळं मॅनेज केलेलं. पोलीस केस नाही होऊ दिलेली. आणि ती मुलगी ही गरिबा घरचीच वाटते. तिला या अवस्थेत असं सोडून येणं माझ्याही मनाला नसतं का पटलं. असं काही नसतं रे मामा. ही सगळी स्टाईल असते त्या झोपडपट्टीतल्या लोकांची. श्रीमंतांच्या गाडी खाली यायचं, त्यांच्याकडून फुकट उपचार करून घ्यायचे, भरपूर पैसा वसूल करायचा. अरे पुढे मागे ही मंडळी ब्लॅकमेल सुद्धा करतात. मला माहितीये ना, माझा मित्र ओमकार, त्याच्याही गाडी खाली एकदा असंच झालं होतं. हो, माहितीये तुझ्या त्या ओंकारचा पराक्रम. दारू पिऊन गाडी चालवत होता तो. फुटपाथवर झोपलेल्या गरीब लोकांना चिरटले त्यानं. पोलीस केस होऊ नये म्हणून त्याचा बाप पैसे घेऊन केस मिटवायला गेला होता. आणि हा तुझा ओंकार उपचाराला पैसे दिले नाहीतच, वर त्या लोकांना धमक्या देऊन आला. काय त्याचं ते वागणं, काय ती व्यसनं. अजून सांगतोय तुला, त्याचा नाद सोड. त्याची संगत बरी नव्हे. जाऊ दे ना. मी काही चांगलं सांगायला गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट माझ्यावरतीच येणार असेल तर मला काहीच बोलायचं नाही. एनिवे, मॉम मी निघतो. समीर, अरे खाऊन जा समीर. बघितलंच ते, त्याला काही चांगलं सांगायची सोयच नाही. त्याचं हे असलं वागणं मला अजिबात पटत नाही. मलाही पटत नाही रे याचं वागणं. पण काय करू सांग ना. मारून वळण लावायला लहान आहे का तू आता? शेवटी दोघंही एकाच माळेचे मणी. हा असा आणि त्याचा बाप तो तसा. हा घ्या तुमचा पेशंट.
चित्र काढून ठेवले ना ते माझ्या खाटेवर आहे, ते आणा ना, मग लगेचच बसून आपण आरती करूया. थांबा. तुझं नाव काय आहे? चंद्रलेखा. चंद्रलेखा. हे चित्र कुणी काढलं? मी आज काढलंय. किती सुंदर काढलंयस तू. कुणी शिकवलं तुला? कोणी नाही, माझं मी आज काढलंय. कुणीही न शिकवता इतकं सुंदर चित्र काढतेस तू. मग मोठी झाल्यावर छान चित्रकारच होशील की. मला लय शिकायचं होतं, पण काय? हे बघ कमळे, तू जे बी काय सांगतेस ना ते तुझ्या हाताखातर आम्ही ऐकतो, पण तू जे म्हणतेस ते आम्हाला बी नाही पटले. अहो मी खरं सांगते, आता मी माझी पोरं त्याच्या घरात आहे. तुझी दोन्ही पोरं त्यांच्या ताब्यात आहेत, ते बी ठाव आहे, पण तुझी थोरली पोरगी चंद्री कुठं आहे? चंद्री आमच्या समज कानावाले कमळे, स्वतः वाकडे सरकारने त्यांच्या घरी बोलावून तुझ्या पोरीचा प्रताप दावला बी आणि सांगितला बी. माझ्या चंद्रीचा प्रताप काय दावलं त्यानं आणि काय सांगितलं तुम्हासनी? तुझी पोरगी चंद्री धनंजयराव वाकडे यांच्या घरातनं डाग चोरून घेऊन पळून गेली, आणि आता तू तिला पाठीशी घालून खोटं नाटक करू नको. तुमचा समजा डाव आमच्या कानापातूर आलाय, तेव्हा आमचा ऐक, हे असलं झटपट धनिक खोयाचं फूल डोसक्यातनं काढून टाक, आणि असल तिथं चंद्रीला बोलून घे आणि सरकारचं डाग परत कर. आम्ही तुझी पोरं सोडू की, नाहीतर सरकार तुम्हा दोघांना बी खडी फोडायला पाठवी. लयवर पातूर हात आहे त्याचं. झालं का लाळ घोटून तुमचं समजा? किती आशेनं मी आले होते तुमच्याकडे, तुमच्या आया बहिणी बरोबर असं घडल ना तेव्हा तुमचं डोळं उघडत्यात. काय विचार करून आले होते तुमच्याकडे, पण तुम्ही त्यातच चमचा निघालात. हे कमळे, तोंड सांभाळून बोल. तू तुझं काळ तोंड आधी सांभाळ आणि मग मला सांग तोंड सांभाळून बोलाया. आला मोठा, मला सांगतोय तोंड सांभाळून बोल. तुमचं कोणाचं बी बरं नाही होणार, कोणाचं बी बरं नाही होणार. लागल माझा आले मोठी शानपण करायला. काय वागडं करणार आहे आपले? शैलू, म्हणाले मला तिचं नाव कळलं, चंद्रलेखा. तिचं म्हणजे कोणाचं? असं काय करतोयस? त्या मुलीचं. आणि ना ती खूप सुंदर चित्र काढते, आणि विशेष म्हणजे कुठलंही शिक्षण घेतलं नाहीये तिने चित्रकलेचं. पण हे तिनं स्वतः सांगितलं तुला? नाही, तिने हॉस्पिटलमध्ये इथे बसून काढलेलं चित्र मी स्वतः पाहिलंय. इतकं सुंदर गणपतीचं चित्र काढलंय ना तिने, आणि इथल्या सगळ्या लोकांबरोबर त्या चित्राची पूजाही केली. शैलू, इतकी सुबकता आहे ना तिच्या हातात, आणि बोलण्यातही छान मिक्सअप झाली आहे. इकडे गावठी बोलते, पण त्यातही खूप गोडवा आहे. असं वाटत होतं तिच्याशी बोलतच राहावं.
आणखी काही सांगितलं का तिनं, म्हणजे स्वतःबद्दल, तिच्या घरच्यांच्या बद्दल? नाही, घरच्यांचा विषय काढला की ती खूप डिस्टर्ब होते, बोलायचं टाळते. म्हणून मग मी पण फारसा फोर्स नाही केला तिला. म्हणाली तिच्या घरच्यांच्या बद्दल जर आपल्याला समजलं नाही तर आणखी किती दिवस ठेवणार आहोत आपण तिला इथं? डॉक्टरांचा फोन आला होता, रिकवर झाली असं म्हणत होते, ते डिस्चार्ज बद्दल विचारत होते. मग त्यात एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काय आहे? डिस्चार्ज मिळतोय ही तर आनंदाची गोष्ट आहे. हो, पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती जाणार आहे कुठे? कुठे सोडणार आहोत आपण तिला? तिच्या नावा व्यतिरिक्त आपल्याला काहीही माहिती नाहीये आणि ती काहीही सांगायला तयार नाही असं तू म्हणतेस. ऍक्सिडेंट नंतर सगळं वातावरणच गंभीर होऊन गेलंय. खूप भीती वाटते आता म्हणाली. एक मिनिट. हा बोला डॉक्टर. हो, हॉस्पिटलमध्ये आलो मी. हो, आलोच. चल आपल्याला डॉक्टरने भेटायला जायचं. मिस्टर भागवत, तुमचं फोनवर माझ्याशी बोलणं झाल्याप्रमाणे लेखाला इथे जास्त दिवस ठेवणं आपल्या दोघांच्या दृष्टीने रिस्कीच आहे. डॉक्टर, तिच्याकडून काही नाही, तसं काही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ही केस ॲक्सिडेंटची. आपण तुमच्या मागे कोणताही पोलिसांचा तगादा लागू नये म्हणून पोलीस कंप्लेंट न करता तिच्यावर उपचार केले आणि आता ती बऱ्यापैकी रिकवर झाली आहे. ती घरी जाऊ शकते. पण अजून तिच्या घरच्यांबद्दल आपल्याला काहीच कळलं नाहीये ना. आय नो, मला माहिती आहे. अहो, अशा अनोळखी पेशंटला ज्याचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड आपल्याला माहीत नाही त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवणं म्हणजे माझ्या दृष्टीने रिस्कीच आहे. मिस्टर भागवत, मला वाटतं तुम्ही सुद्धा ही रिस्क घेऊ नये. पण डॉक्टर, आपण तिला सोडलं तर ती जाणार कुठं? ते पोलीस ठरवतील ना. पोलिसांचं काय? मला असं वाटतं मॅडम, हे प्रकरण आपण पोलिसांच्यावर सोपवूया. कारण उद्या काही उलटसुलट घडून पोलीस आपल्या दारापर्यंत येण्याआधीच आपण हा प्रकार पोलिसांना कळवू. मला असं वाटतं डॉक्टर की आपण एक दिवस थांबून बघूयात. म्हणजे कदाचित ती काहीतरी सांगेल. मिस्टर भागवत, आयुष्यात एवढं इमोशनल होऊन चालत नाही. अहो, जगात इतक्या असंख्य केसेस घडतात, आपण कोणाकोणाच्या म्हणून उपयोगी पडणार आहात. हे बघा, आपण आपल्या परीनं तिला सर्वतोपरी विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही सांगायचंच नाही. त्यामुळे मला हा मार्ग योग्य वाटतो. बाकी तुम्ही ठरवा. डॉक्टर, तरी मला काय वाटतं, मी एकदा तिच्याशी बोलून बघते. कदाचित आपल्याला तिच्याकडून काहीतरी माहिती कळेल ना. जरूर तुम्ही तिच्याशी बोला, ट्राय करा. पण आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून मला असं वाटतं की आपण उगाच आपला वेळ वाया घालवतो. हे बघा, मला तुम्हाला निराश करायचं नाही आहे, पण तुम्ही तिच्याशी बोलल्यानंतर तुमच्या पदरी निराशा पडू नये म्हणून मी तुम्हाला प्रिपेअर करतो. बोला तुम्ही. ऑल द बेस्ट. वा, जोरदार वाचन चालू आहे वाटतं. अय्या बाईसाहेब, तुम्ही केव्हा आलासा? जेव्हा तू हे गोष्टीचं पुस्तक वाचण्यात रमून गेली होतीस ना, तेव्हाच. नाही, ते असंच. मगाशी बाजूच्या आजोबांनी गणपतीची आरती झाल्यावर गोष्टीचं पुस्तक दिलं वाचायला. छान. म्हणजे चित्रकलेबरोबर तुला वाचनाची पण आवड दिसते. नाही, असंच ते.
बरं मला सांग, शाळा किती शिकलीयस? 6वीत ना आपण सोडायला लावली. आबा कुठे असतात तुझे? काय झालं? नाही काय नाही. मग अशी गप्प का झालीस तू? नाही खरंच काय नाही. हे बघ चंद्रलेखा, तू जर तुझ्याबद्दल काही सांगितलं नाहीस, तुझ्या घरच्यांबद्दल काही सांगितलं नाहीस, तर तू घरी कशी जाणार बाळा? डॉक्टरांनी सांगितलंय तू आता एकदम बरी झालीस, घरी जाऊ शकतेस. तू तुझ्या घरचा पत्ता देतेस म्हणजे आम्ही तुला सुखरूप घरी पोचवू. हा नाही मला नाही जायचं घरला. नाही जाणार. बाळा, मी जे काही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच करतोय ना. डॉक्टरांनी सांगितलंय तू तुझ्याबद्दल, तुझ्या घरच्यांबद्दल जर काही सांगितलं नाहीस तर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. आहे आता आशा मावशी कशी असेल ग? कवा शिर्या पोटात होता ना तवा भेट झाली होती बघ आमची. लग्न करून कराडला गेली आणि मग तिकडच राहिली. कराडला कुठं राहती माहिती? ते विठ्ठलाचं मंदिर आहे ना त्याला लागूनच खोली आहे बघ तिची. नाही बाई सर, मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. मला पोलिसांकडे नाही जायचंय. मी सांगते, मी समजा सांगते तुम्हासनी. मी माझ्या मावशीकडे जात होते. माझी गाडी चुकली. तुझी मावशी कुठे राहते? मला माझ्या मावशीकडे सोडा. मावशीकडे जाईन. हनुमंतराव या 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 या. चंद्री कुठं आहे? चंद्री लय लय हुडकिलं मी तिला, पण नाही गावलीच पटका. म्हणजे तुला चंद्री गावलीच नाही? लय शोधला असेल ना वर? कोपरानं कोपरा शोधला असेल तरी बी चंद्री गावली नाही. जी काय करायचं आता या पोरांचं काय करायचं? मला एक सांग हन्या, तुझी चंद्री आज नाही, उद्या नाही, परवा, 8 दिवसानं, 10 दिवसानं, महिन्यानं, 6 महिन्यानं कवा तरी तुझ्या घरला येईलच का नाही? येईल का नाही? येईल. मग तेव्हा काय करशील? समजा चंद्री उद्या परवा तुझ्या घरला आली तर करशील काय? म्हणजे तिला घरात ठेवशील का हिथं पाठवशील सासरी? लई विचार केला मी हानम्या. म्हणजे तुला आणि तुझ्या पोराबाळासने मारून चंद्री तर परत येणार नाही. काही येणार आहे? नाही येणार. मग तुम्हासनी मारायचं कशा पाहिजे? उपयोग काय त्याचा? तेव्हा मी ठरवलेला आहे का मग सगळ्यांना सोडून द्यायचं. खरंच पण एक अट आहे. जर चंद्री तुझ्या घरला आली तर तिला इथं धाडायची. काळजी करू नका. तुझ्या बायकोबद्दलचा आणि तुझ्याबद्दलचा सगळा राग डोक्यातनं काढून टाकला. झालं गेलं समजा विसरलो आम्ही. पण एक अट आहे.
म्हणजे चंद्री जवा कवा तुझ्याकडे येईल तवा तिला आमच्याकडे पाठवायचं. काय पाठवशील ना? हां 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 सरकार. हे सोपान सोड पोरास नाही त्याच्याकडे. खरं सांगते सरकार. बायको तुझी वाट बघत असेल. जा मेहरबानी झाली सरकार, पाय पडायचे. पाय पड. राहू दे जाऊ, पण ध्यानात ठेवा चंद्री घरला आल्यावर काय करायचं? तुमच्याकडे आलो घालणार. हे बेस केलं सरकार तुम्ही. आता कसं शांत शांत वाटायला लागलं.